राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 1,967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आली आता मोठी खुशखबर। हो शेतकरी बांधवांनो, ज्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तुम्ही वाट गेल्या कित्येक महिन्यापासून बघत होता, तोच दिवस अखेर आज उजेडला आहे। आज स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वितरण होणार, त्यानंतर पुन्हा 10व्या हप्त्याचं वितरण होणार। एकत्र दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार। हो, राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आजच्या मुहूर्तावर एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली। शेतकरी बांधवांनो, एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ते आता जमा होणार आहे। या निर्णयामुळे राज्यामधील लाखो शेतकरी कुटुंबांना आता मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून आजच्या मुहूर्तावर या वितरणाची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, अगदी तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहे। स्वतः सरकारच्या माध्यमातून निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे। परंतु शेतकरी बांधवांनो थांबा, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये या हप्त्यांचं वितरण होणार नाही। सरकारने सांगितल्यानुसार आज फक्त 15 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यामध्ये येणार आहे। हा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यामध्ये आला आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, अगदी एका मिनिटामध्ये आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेणार आहोत। बघा, केंद्र आणि राज्य सरकारच्या या समन्वयातून ही मोठी घोषणा करण्यामध्ये आली आहे। बघा, अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या चर्चेला आता अनिश्चिततेची तारीख किंवा पूर्णविराम जारी करण्यामध्ये आला आहे। बघा, तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येणार, थेट लाभ हस्तांतर होणार आहे। डेबिटीद्वारे ही रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, तुमच्या मनामध्ये जी काय प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता संपली आहे। स्वतः राज्य सरकारच्या वतीने निर्णय घेण्यामध्ये आला आणि 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, बघा, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण असणे अतिशय गरजेचं आहे। आणि शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे फक्त 15 जिल्ह्यामध्ये आज लाभ जमा करण्यामध्ये येत आहे। मग या 15 जिल्हे कोणते आहे हे पाहून घेणं प्रत्येक पात्र शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचं आहे। चला शेतकरी बांधवांनो, लगेच आपण यादी पाहून घेणार आहोत। परंतु महत्त्वाचं म्हणजे की बघून घ्या, ज्यांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही त्यांना तांत्रिक अडचण येऊ शकते। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन आपले आधार सेटिंग चाचणी पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून भविष्यातील हप्ते कोणत्याही विलंबाशिवाय तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आणि कसल्याही प्रकारे तुम्हाला अडचणीला सामोरे जावं लागणार नाही। मग आता बघा शेतकरी बांधवांनो, कोणते आहेत ते जिल्हे हे सुद्धा पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे। बघा, बँकिंग व्यवहारांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने काही महत्त्वाचे नियम लागू केले आहे। यामध्ये प्रामुख्याने उत्पन्नाची मर्यादा, कुटुंबामधील सदस्यांची पात्रता तपासली जात आहे। तुमची कुटुंब आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, तुमचं जे काय कुटुंब आहे यामध्ये पण पात्रता तपासली जाणार आहे। तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीला नसावा हे देखील सरकारच्या माध्यमातून काही अटी घालण्यामध्ये आल्या। तुमचं उत्पन्न मर्यादित असावं, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वर नसावं, खास करून शेतकऱ्यांचं। आता बघा, दिलेल्या निकषांच्या बाहेर जे शेतकरी बांधव आहे अशा शेतकरी बांधवांना या योजनेमधून वगळण्यामध्ये येणार आहे आणि केवळ गरजू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यालाच या योजनेचा लाभ मिळणार। आता बघा, तुम्ही गरजू शेतकरी असायला पाहिजे, म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमचं उत्पन्न मर्यादेमध्ये असायला पाहिजे, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून लाभ हा जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग आता फक्त लक्षपूर्वक बघत चला शेतकरी बांधवांनो, वितरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं, जे काय वितरण होणार या पहिल्या टप्प्यामध्ये पुणे आणि नागपूर या 2 जिल्ह्यामध्ये बघा निधी वितरण प्रक्रिया जोरात सुरू झाली आहे। या भागामधील अनेक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आता रक्कम एकत्रित जमा व्हायला सुरुवात झाली असून प्रशासनाने हे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे। यासोबत नाशिक आणि सातारा या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधव
बांधवांना या निधीचा लाभ आता मिळत आहे. तसेच शेतकरी बांधवांनो, सोलापूर आणि सांगली या क्षेत्रामधील लाभार्थ्यांसाठी देखील ही आनंदाची बातमी आहे. येथे रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत असल्याने शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाची चिंता आता थोडीशी शेतकऱ्यांची मिटली म्हणावी लागेल. या प्रक्रियेमध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यांमध्ये सुद्धा आजच्या मुहूर्तावर वितरण करण्यामध्ये येणार. सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागले आहे. यादी अतिशय महत्त्वाची आहे. शेतकरी बांधवांनो, संपूर्ण यादी बघितल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण बघा यादीनुसारच तुमच्या खात्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, इतकेच नाही तर धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ही प्रक्रिया सध्या वेगाने राबविली जात आहे. आजच्या मुहूर्तावर हे वितरण होत असल्याने शेतकरी बांधवांच्या आर्थिक नियोजनाला आधार भेटला आहे. त्याचबरोबर वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण पूर्ण करण्याच्या सूचना सरकारने दिल्या असून प्रशासकीय स्तरावर ही कामे आता गतीने सुरू झाली आणि शेतकरी बांधवांनो, बघा तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा आता जमा होऊ लागले. बघा आज सकाळपासूनच शेतकरी बांधवांच्या मोबाईलमध्ये मेसेज यायला सुरुवात झाली आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे वितरण अशाच प्रकारे सुरू राहणार. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्हाला वाट बघायची. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्ते हे जमा करण्यामध्ये येणार आहे. आता पुढील क्रमांकाचे जिल्हे पाहून घ्या शेतकरी बांधवांनो. सरकारने सांगितल्यानुसार अकोला आणि पालघर या जिल्ह्यामध्ये हप्त्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात करण्यामध्ये आली आहे. टप्प्याटप्प्याने वाटप संपूर्ण 18 जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे, ज्यामुळे पात्र शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोणत्याही अफवांवर शेतकरी बांधवांवर विश्वास ठेवू नका. केवळ अधिकृत सरकारी माहितीवरच लक्ष केंद्रित करा, कारण यामुळे कोणत्याही मध्यस्थ तुमची फसवणूक करू शकणार नाही. बघा, स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यामध्ये आला आणि डायरेक्ट महाडीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येत आहे. म्हणजे की तिकडून रिमोट दाबला की इकडे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. परंतु डीबीटी प्रक्रिया स्लो असल्यामुळे टप्प्याटप्प्याने आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, टप्प्याटप्प्याने डीबीटीचं बटन दाबलं जात आहे, त्यामुळे टप्प्याटप्प्याने शेतकरी बांधवांना निधी आता मिळत आहे. या प्रक्रियेमध्ये जळगाव आणि भंडारा या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश करण्यामध्ये आला आहे. शेवटच्या टप्प्यामधील या जिल्ह्यांना आता निधी जमा करण्यास प्राधान्य देण्यामध्ये आले. टप्प्याटप्प्याने हे वाटप पूर्ण केले जाणार असून ज्यांचे KYC पूर्ण आहे त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम सुरक्षित आता पोहोचत असल्याचं स्पष्ट झालं आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास आता वाढला आहे. जर तुमच्या मोबाईलमध्ये आतापर्यंत मेसेज आला नसेल तर घाबरून न जाता थोडासा संयम ठेवा. अनेकदा सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे मेसेज उशिरासुद्धा येऊ शकतो, परंतु खात्यामध्ये मात्र रक्कम झालेली असू शकते. तुम्ही आपल्या बँक शाखेमध्ये जाऊन किंवा पासबुक अपडेट करून खात्याची शिल्लक रक्कम तपासून घ्या, कारण अनेक शेतकऱ्याला मेसेज न येता पैसेसुद्धा मिळू शकतात. बघा, सरकारी निर्देशानुसार आता सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यामध्ये आले. बँकांचा सर्व सुरळीत झाल्यामुळे ही प्रक्रिया आता अधिक वेगाने पार पडत आहे. कोणत्याही अधिकृत माहितीवर विश्वास आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, सरकारने सांगितल्यानुसार तुम्हाला या ठिकाणी अफवांना अजिबात बळी पडायचं नाही. कोठे काय सांगितलं जातं, कोठे काय सांगितलं जातं, जी काय सरकारी वेबसाईट आहे यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. बघा, सरकारने सांगितल्यानुसार शेतकरी बांधवांनो, आता सरकारने बँकांची सुद्धा यादी जाहीर केली आहे. बँकांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही एकदा चेक करून घ्या. जर या बँकांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर सरकारने सांगितल्यानुसार अगदी काहीच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये वितरण होणार आणि वितरण होणारच आहे. कारण की बघा, सरकारने सांगितलेल्या बँकांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर सर्वात अगोदर याच बँकामध्ये हप्ता जमा केला जाणार आहे. आता बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया बँकांच्या यादीमध्ये आहे, त्यानंतर HDFC बँक आहे, त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक आहे, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक, त्यानंतर जिल्हा सहकारी बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया,
त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर ICICI बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक, त्यानंतर केनरा बँक, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक. बघा शेतकरी बांधवांनो, या बँक आहे आणि या बँकामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, आजच्या या वितरण प्रक्रियेमध्ये शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे आणि खतांच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे. सरकारी बँकेमधील खात्यांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य लाभ हा दिला जात आहे. भविष्यामधील आपले खाते सक्रिय ठेवणे आणि नियमांचे पालन करणे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरेल. कोणत्याही अडचणीच्या वेळी बँक शाखेशी संपर्क साधावा. आता शेतकरी बांधवांनो, शेवटी महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, तुमची ही KYC असायला पाहिजे, तुमच्याकडे फार्मर ID कार्ड सुद्धा असायला पाहिजे, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये हा लाभ जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, स्वतः सरकारच्या माध्यमातून ही अधिकृत अशी अपडेट आता सांगण्यामध्ये आली. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, जर आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला नसेल तर अजिबात काळजी करू नका. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे हे स्वतः सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं. आणि शेतकरी बांधवांनो, जर पहिल्यांदा तुम्ही आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच महत्त्वाच्या नवनवीन अपडेट तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळत असतात. ही होती मोठी खुशखबर. धन्यवाद.